तर गोष्ट आहे पृथ्वी मोलाची या टीमसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. गोष्ट आहे पृथ्वी मोलाची याचे दिग्दर्शक आलोक राजवाडे आणि अनुपम बर्वे, वेबसिरीजच्या लेखिका मैत्री कुलकर्णी आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर पर्ण पेठे. तर पहिला प्रश्न आलोक आणि अनुपम तुमच्यासाठी. गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा प्रश्न म्हणजे ही वेबसिरीज तुम्हाला का करायची आहे, त्याच्या मागचं कारण काय? याआधी दोन अडीच वर्षांपूर्वी आम्ही सेव्ह जर्नीज नावाची सिरीज केली, विच वॉज डन फॉर अन ऑर्गनायझेशन कॉल्ड प्रयास ग्रुप. आणि ती तरुणांच्या म्हणजे इट वॉज बेस्ड ऑन द इट वॉज अ हेल्थ बेस्ड सिरीज, बट मोस्टली इट वॉज टू डू विथ सेक्शुअल ऑफ यूथ. आणि ती अमिता बोळकरांनी पाहिली होती आणि मग त्यांनी आम्हाला संपर्क साधला वर्षापूर्वी की तुम्ही जशी ती सिरीज केली ती तशा पद्धतीचं काही तुम्हाला आमच्याबरोबर करायला आवडेल का. ते परिवर्तन नावाची एक संस्था चालवतात जी मेंटल हेल्थमध्येच काम करते. सो ते अप्रोचडस द ऑर्गनायझेशन अप्रोचडस असल्यास की आम्हाला काही अशा पद्धतीनं करायला आवडेल का. आणि दॅट इज वेअर द प्रोजेक्ट वर जर्मिनेटेड की मेंटल हेल्थ या डोमेनमध्ये काय करता येईल, कसं करता येईल, व्हिडिओज करावे, फिल्म्स कराव्या, डॉक्यूज कराव्या का फिक्शन बेस्ड करावं. तर मग असं विचार करत करत त्याच्यावर बऱ्याच मीटिंग्स घडल्या, बऱ्याच ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि मग असं ठरलं की फिक्शन सीम्स टू बी द बेस्ट वे टू कन्वे आयडियाज. मग असं ठरलं की फिक्शनल शॉर्ट फिल्म्स बनवल्या. ॲक्च्युली अनुपम बोललाच आहे सगळं, पण अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि ज्या स्वतःच्याही अनुभवातून असं वाटत असतं की ज्या बोलल्या जात नाही त्या आपल्या मनातच राहतात. तर त्याबद्दलच्या या अनेक सिरीजमधले या वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स आहेत. तर एक हा अर्थातच मेंटल हेल्थ रिलेटेड भाग आहे. दुसरा भाग क्रिएटिव्हली सुद्धा शॉर्ट फिल्म माध्यम आपल्याला बरंच शिकवणारही असतं. हां, आणि आपल्याला छोट्या आवाक्यामध्ये एक गोष्ट सांगायची असते. तर तो पण एक रियाजाचाही भाग आहे असं म्हणतो. हा एक विचाराचा भाग मेंटल हेल्थ रिलेटेड सिरीज करणं, दुसरा क्राफ्टचा पण भाग असंही मला वाटतं. दोन्ही कारणांनी आम्ही हे करायचं ठरवलं. पुढचा प्रश्न मैत्रीताई तुझ्यासाठी. म्हणजे सर्व प्रकारचे जे युवक आहेत म्हणजे पीपल विथ ऑल मेंटॅलिटी आपण जे म्हणतो, तर त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून लिहायचं होतं तुला, तर तो अनुभव कसा होता? तर मी थोडं यांच्या प्रश्नामध्ये पण थोडं ॲड करते की हमीद दाभोलकर यांची ती जी मानसकंगणी नावाची संस्था आहे ती तरुण मुलांच्या बरोबर गावांमध्ये काम करते आहे अनेक वर्ष. तर ते त्या संदर्भामध्ये या फिल्मचा हेतू असाही होता की एक ट्रिगर पॉईंट्स मिळावेत या विषयावरती बोलणं सुरू करायला. कारण हा टॅबू विषय आहे, बरेच जण मोकळेपणाने याच्याविषयी बोलत नाही. आणि तू आत्ता जसं म्हणलास असं की सगळ्या तरुणांना सामावलं जाईल असं करायचं मागचा हेतू असा होता की 15 ते 35 हे वय तसं अनेक पद्धतीची प्रेशर्स आपल्यावरती असणारं वय असतं की खूप पद्धतीचं नातेसंबंध असतील, करिअर असेल, आईवडिलांपासून वेगळं होणं असेल, शरीरात मनात होणारे बदल असतील. तर आपण सगळेजण हे अनुभवलेलं आहे त्यातला तो प्रवास. आणि तिथंच मानसिक ताणतणाव, आजार या सगळ्याला सुरुवात होते बऱ्याचदा. तिथं जर का मदत मिळाली, तर तिथं जर का त्या प्रश्नांना डील करता आलं तर पुढे जाऊन अनेक प्रश्न जास्त तीव्र होत नाही. तर या अर्थाने तरुणांनी बोलावं याच्याविषयी, तरुणांनी आपले प्रश्न घेऊन अप्रोच करावं कोणाला तरी, मोकळेपणाने याच्यावरती एक संवाद सुरू व्हावा, प्रश्नोत्तर सुरू व्हावी. हा विषय फक्त गुलदस्त्यातला नसावा. राईट. आणि त्याच्यासाठी ते रिलेटही व्हावं, असं वाटावं की ही आपली स्वतःची गोष्ट आहे. तर मग ती व्यक्ती त्याच्याविषयी जास्त विचार सुरू होतो, बोलणं सुरू होतं. असं वाटतं की हो, माझ्यासाठी सुद्धा हे शक्य आहे या विषयावरती बोलणं, हे बोलणं अवघड नाही आहे किंवा हे अशक्य नाही आहे. तर या अर्थाने तरुण मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत असं वाटलं. मी स्वतः काउन्सिलर म्हणून तरुण मुलांसाठी ज्या संस्थेबरोबर काम करते प्रयास हेतू, त्याचा फ्री काउन्सिलिंगचं एक नेस्टर नावाचा प्रोजेक्ट आहे जो तरुण मुलांनी त्यांचे प्रश्न बोलावेत यासाठीच आहे. तर तिथूनही अनेक गोष्टी ऐकत असते, बघत असते, आपल्या आजूबाजूला घडत असतात. तर त्याच्यामुळे
प्रश्न तर आपल्याला माहिती असतात, म्हणजे आपले तुमचे आमचे तुझे माझे सुद्धा तेच प्रश्न आहेत, ते काही वेगळे नाही आहेत. त्यामुळे त्या अर्थाने ते घ्यावेत आणि त्याच्यावरती विषय मांडावा असं वाटतं. म्हणजे फ्रॉम सगळ्यांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहिली गेलेली ती वेब सिरीज आहे. परिणाम बिईंग अन ॲक्ट्रेस, म्हणजे तू ॲक्ट्रेस असून या प्रोजेक्टमध्ये क्रिएटिव्ह प्रोड्युसरचं काम केलंस पहिल्यांदा. आणि या सिरीजमध्ये काम ऍक्टिंग पण नाही केलं हां producer हां, सो त्याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे कारण मी मानसिक आरोग्याविषयी उत्सुकता असणारी मुलगी आहे. मला सायकोलॉजीची मी स्टुडंटसुद्धा आहे. माझं मास्टर्स क्लिनिकल सायकोलॉजीमधून केलं आहे. त्यामुळे हा माझा खूप आवडीचा विषय आहे. त्या क्षेत्रात मी पूर्ण वेळ काम करत नाही, पण तो माझा खरंच खूप आवडीचा विषय आहे. त्यात अनेक गोष्टी त्याच्याबद्दल वाचायला, एक्सप्लोअर करायला, समजून घ्यायला मला खूप आवडतं. या निमित्ताने जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करायचं ठरवलं, तेव्हा मला असं वाटलं की एक आयडिया म्हणून ही खूप इंटरेस्टिंग आयडिया आहे की तरुणांच्या मानसिक आरोग्याविषयी आपल्याला बोलायची संधी मिळते आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने हा प्रोजेक्ट करायची संधी मिळते. म्हणजे कुठेही प्रेशर नाही आहे की म्हणजे ह्या प्रकारे हे दाखवायचं आहे किंवा सगळं पुढी पुढी हे असं दाखवायचं आहे, सगळं पॉझिटिव्हच आहे आपल्या न्यूट्रल बेस जो आपण म्हणतो. जे खरं आता वास्तव आहे ते दाखवण्याची आम्हाला संधी या निमित्ताने मिळाली आणि त्याचं बरंचसं श्रेय हे डॉक्टर अमित दाभोळकरांना सुद्धा जातं. कारण काय माहिती तसं त्यांची जी संस्था आहे परिवर्तन नावाची, त्याच्या अंडर ते मानसरंग नावाचा कार्यक्रम चालवतात. त्याच्यामध्ये ते तरुणांबरोबर काम करतात, शहरातल्या गावातल्या सर्व ठिकाणच्या तरुणांबरोबर ते काम करतात आणि त्याच्यावर त्यांचा खूप चांगला संवाद आहे. जसा राघव सेटे, जसं महिंद्रा सुद्धा प्रयासच्या मार्फत अनेक तरुण मुलांची डायरेक्टली इनडायरेक्टली जोडली गेलेली आहे. सो ही खूप चांगली संधी होती की आत्ताचं आजूबाजूचं जे आपलं वास्तव आहे ते समजून घ्यायची. आणि ते आम्ही सगळे चौघी कलाकार माणसं आहोत. म्हणजे आम्ही काही असं नाही म्हणणार की आम्ही सोशल ॲक्टिव्हिस्ट आहोत, असं नाही म्हणणार, आम्ही कलाकार माणसं. तर आमच्या हातात फिल्म्स बनवणं हे माध्यम आहे. सो आम्ही याच्यात काय सगळ्यात करू शकतो तर फिल्म्स बनवू शकतो आणि ते आम्ही केलं. या दोघांनी त्या डिरेक्ट केल्या, मैत्रांनी त्या लिहिल्या आणि माझ्या कपॅसिटीमध्ये मला असं लक्षात आलं की ज्या ब्रॅकेटबद्दल आपण बोलतोय, ज्या तरुण पात्र जे आहेत त्याच्यामध्ये आता थोडी मोठी झालेली आहेत. आपण मी याच्यात ॲक्टिंग करण्याच्या कदाचित एक थोडा पाऊल माझा आता वयाच्या दृष्टीने पुढचा आहे. तर म्हणून मी इनफॅक्ट कास्टिंगवर खूप काम केलं, जी खरंच मुलं दिसू शकतात आजूबाजूच्या समाजात. आपल्याला ज्या प्रकारची तरुण मुलं शहरात आहेत, गावात आहेत, ती रिलेट होण्यासाठी आम्ही खूप त्याच्यावर मैत्रीताई म्हणाली की ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळं काम केलेलं आहे की सगळ्यांचे सगळेच प्रॉब्लेम घेऊन याच्यावर. ही कास्टिंग नावाची गोष्ट असेल, आपण कुठल्या फिल्म्स बनवणार आहोत, कुठल्या विषयावर बनवणार आहोत, आपली प्रोडक्शनची नेमकी काय सिस्टीम असेल, हे मला सगळं करायला खूप आवडतं. म्हणजे आम्ही जेव्हा अश्ली गुंतूर नावाची फिल्म केली, अश्ली गुंतूर मित्र म्हणजे त्यासाठी मी हे काय हे डिस्क्रीटपणे काम केलं होतं. पण यावेळेला असं वाटलं की हे आपण फोरफ्रंटला येऊन हे करून बघावं. कारण की आता असं आपण मुळीच असं एका ह्याच्यात आता काम करत नाही, मी ॲक्ट्रेस आहे तर फक्त ॲक्ट्रेस करायचं, ही नवीन भूमिका पार पाडायचं हे कारण. ओके. आलोकदादा आणि अनुपमदादा या वेब सिरीज म्हणजे परिणताईंनी सांगितलं आणि मैत्रीताईंनी पण सांगितलं की प्रोसेसबद्दल थोडंसं सांगितलं, पण तुमच्या दृष्टिकोनातून ही प्रोसेस काय होती सगळी वेब सिरीजची? प्रोसेस म्हणजे याच्यात एक महत्त्वाचा भाग असा होता की अमित दाभोळकरांकडनं काही विषय सुरुवातीला आले होते आणि मैत्रा आणि पर्ण अधिक सुरुवातीला कुठले विषय याच्या सगळ्या लिस्ट करून त्याच्यावरती काम चालू होतं. तिघही होते तेव्हा मी ॲक्च्युली त्या काळामध्ये एका वेगळ्या शूटिंगसाठी बाहेरगावी होतो. त्यामुळे तिघांनी सुरुवातीला त्यातले विषय म्हणजे कुठल्या विषयांवर बोलायचं आहे हे फायनल केले आणि मग त्याच्यावरती मैत्रांनी एक एक विषय घेऊन त्याच्यावरती स्क्रिप्ट लिहिलं आणि मग आम्ही ॲक्च्युली असं ठरवलं की तो कुठला अनुभव कुठला डिरेक्ट करणार आहे, मी कुठला डिरेक्ट करणार, असं ते त्यानंतर ठरलं. आणि मग त्याच्यानंतर त्याचं कास्टिंग ठरलं आणि मग मी जशी कुठल्याही फिल्मची प्रक्रिया असते तशी असते. फक्त सुरुवातीला एवढाच फक्त मुद्दा होता की ह्या फिल्म आपण का करतोय याचा उद्देश फार स्वच्छ होता आणि तेवढंच त्याच्यातली काय प्रोसेस म्हणून फरक एवढाच आहे. बाकी कुठल्याही फिल्मसारखीच याची वेब सिरीजची प्रोसेस. हां असं म्हणता येईल. याच्यात मला असं वाटतं की पुरेसा वेळ दिला गेला. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा अप्रोच झाले डॉक्टर दाभोळकर आम्हाला, त्याच्यानंतर अर्थात पहिली वेव, लॉकडाऊन आणि त्या सगळ्याच गोष्टी घडल्या मधल्या पहिलीमध्ये, पण
त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जून जुलैच्या दरम्यान सगळं उघडायला लागलं होतं बाहेर आणि आता काहीतरी करता येऊ शकेल किंवा गोष्टी शक्य होऊ शकतील असं लक्षात आलं, तेव्हा काय करता येईल, कसं करता येईल, विषय कुठले घ्यायचे, मग त्या विषयांमधले आपले प्रायोरिटीतले विषय कुठले आहेत. दाभोळकरांची संस्था ज्या भागांमध्ये काम करते किंवा ज्या लोकांबरोबर काम करते तिकडे कळीचे मुद्दे आता कुठले आहेत, हे करत करत मग ते विषय आयडेंटिफाय करणं, मग ते शॉर्टलिस्ट करणं, मग त्या विषयांवरच्या गोष्टी आयडेंटिफाय करणं, मग त्या गोष्टी डिव्हेलप करत जाणं. तर याच्यासाठी पुरेसा अवधी दिला गेला आणि मग त्याच्यामध्ये ती बऱ्यापैकी ऑर्गॅनिकली इव्हॉल्व्ह झाली प्रोसेस. म्हणजे आधी मैत्रा लिहित होती, मग आम्ही त्याच्यावर कमेंट करत होतो, मग आम्ही त्याची स्क्रिप्ट लिहायला घेत होतो, मग स्क्रिप्टचे सुद्धा कित्येक ड्राफ्ट्स बनत होते. रफ कॉपी फेअर कॉपीपेक्षा म्हणजे स्क्रीन प्लेचेच कित्येक ड्राफ्ट्स, कारण का मग याच्यात हे आहे का, मग ते परत परिवर्तनवाल्या किंवा मानसरंगवाल्या लोकांकडे जाऊन एकदा बाउन्स ऑफ होऊन येतो की त्यांना त्याच्यात काय कमी जास्त वाटत होतं. तेव्हा जवळपास 4-5 आणि सुपरविजन या स्क्रिप्ट एकदा फायनल. आणि मग त्याच्यात आम्ही असं केलं की टीमच्या बाहेरचे सुद्धा लोक घेतले, जे म्हणजे आमच्या ओळखीतलेच किंवा प्रोफेशनली माहिती असलेले जे स्क्रिप्ट डॉक्टरिंग करण्यासाठी म्हणून ऑनबोर्ड आले, की ज्यांना बाहेर बसून ऑब्जेक्टिव्हली दिसत होतं की अरे हे बारीकसं बदलता येईल का, ही 2 वाक्य कमी करता येईल का, या कॅरेक्टरचं अमुक थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का. सो ती बऱ्यापैकी 6-1 महिने चाललेली प्रोसेस होती. सो द स्क्रिप्ट्स इव्हॉल्व्ड ॲट अ व्हेरी गुड स्लो पेस. आणि मग त्याच्यात वेगवेगळे लोक जे ऑनबोर्ड लिहित गेले त्यांचा सुद्धा खूप जास्त म्हणजे खूप चांगला सहभाग होता. म्हणजे ॲक्टर्स जे सगळे ऑनबोर्ड आले त्यांचे कित्येक स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते त्याच्यातले विषय आहे ते म्हणत होते की त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींची पण खूप जास्त रिलेट किंवा आयडेंटिफाय होत आहे. सो त्यांच्याकडनं इनपुट्स येत गेले, ते जसे आहेत व्यक्ती म्हणून आणि अभिनेते म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही त्याच्यात खूप हे पडलं, म्हणजे भर पडली त्या सगळ्या. सो इट वॉज अन ऑर्गॅनिकली इव्हॉल्विंग प्रोसेस आणि आय थिंक द सब्जेक्ट मॅटर बेनिफिटेड फ्रॉम. ओके मैत्री, तू म्हणालीस की म्हणजे आता जसं अनुपम दादा म्हणाला की नंतर म्हणजे खूप लोकांच्या सुपरविजन नंतर ही प्रोसेस कम्प्लीट झाली, तर तू तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काही अनुभव आले असतील तुला याच विषयी किंवा या संबंधी, तर तू ते विषय इन्क्लूड केले का या वेब सिरीजमध्ये? लाईक मेंटल हेल्थ इश्यू काही प्रॉब्लेम आले असतील तर ते काही इन्क्लूड केलेस? मी जसं म्हटलं तसं की असा इथं एकही व्यक्ती नाही आहे की ज्याला मानसिक ताणतणावानं जी व्यक्ती सामोरी गेलेली नाही किंवा ह्या विषयांशी डील केलेली नाही. हे जे आपले सगळ्यांचे विषय आहेत त्याच्यातला प्रत्येक विषय, पालकांच्या सारं नातं असेल, व्यसन असेल, नातेसंबंध असतील, करिअर असेल, भेदभाव असेल, नातेसंबंधातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी असमानता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच आहेत. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरेल की डायरेक्टली माझ्या आयुष्यातलं काहीच नाहीये, कारण त्याच्यातले धागेदोरे कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. एक एक्झाम्पल नाही, अनेक एक्झाम्पल्स घेता येतील सगळ्यांच्याच लाईफ. म्हणजे मी असं म्हणणार नाही की कुठली गोष्ट जशीच्या तशी माझी गोष्ट आहे असं जरी नसलं तरी त्यातले अनेक दुवे माझ्या आयुष्यातले आहेत, माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यातले आहेत, मी ज्या मुलांशी बोललेले आहेत तर त्यांच्यापैकी कोणाच्या अगदी खूप सलग गोष्टी त्यांच्याकडे, जशी करिअरची जी गोष्ट आहे, त्या MPSC करणाऱ्या अनेक मुलांशी मी जेव्हा बोलले होते तेव्हा ते सगळेजण या पद्धतीच्या गोष्टींना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे मी आणि माझ्या आजूबाजूचे लोक यांच्या आयुष्यातून आलेल्याच या गोष्टी आहेत. विशेषतः नातेसंबंधांच्या बाबतीतली जी अजून आलेली नाही असते, पण तर त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की ती थोडी कॅथार्टिक प्रोसेस सुद्धा झाली, कारण खूप प्रश्न आपण सामोरं जात असतो आणि लिहिण्यातून आपल्यालाच त्याची उत्तरं सापडत असतात. असंही झालं किंवा आम्ही सगळेजण एकत्र काम करत होतो, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती खूप चर्चा करत होतो आणि ते प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यांना भेडसावणारे, समोर येणारे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना भिडून पाहत आहे. तर त्यामुळे प्रश्नही पडले, त्याच्यावरती मी त्यांना उत्तरही मिळाली. ओके परिणताई, तू म्हणजे कोविडच्या कठीण काळात जो उपक्रम राबवला होतास तर त्याविषयी सांगशील का? आम्ही एक हेल्पलाईन चालवली आता, म्हणजे सेकंड वेव्ह जेव्हा आली त्याच्यानंतर आम्ही 4 महिने ही निःशुल्क हेल्पलाईन चालवली, ज्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली कुणीही तिथे फोन करू शकायचं आणि आमचा काउन्सिलर्सचा एक 25 लोकांचा ग्रुप होता. सो आम्ही अर्थातच सेशन्स करायचो. आणि मग अशा तुझ्या मैत्रिणीला तू विचारलेला प्रश्न असला जोडून या प्रश्नाचं पण उत्तर आहे की
मानसिक आजाराविषयीच आपण बोलतोय असं नाही आहोत. आपण मानसिक आरोग्य नावाची गोष्टीविषयी बोलतो आहोत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोविडच्या नंतरच्या काळात स्पेशली मानसिक आरोग्याविषयीच्या प्रश्नांवर काम करण्याची खूप गरज होती. कारण काय हे कुठलेही म्हणजे साधा आपल्याला इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठले तरी ट्रिगर जाणवतात, कुठल्या ना कुठल्या तरी भावनिक वरखालीपणांना आपण जात असतो आणि त्याचा हळूहळू संबंध पुढे जाऊन जर आजाराशी जोडला जाणार आहे तर त्याच्या आधीची हे काय पावलं असू शकतात जे आपल्याला मदत करू शकतात एका अर्थाने आपल्या पायावर उभं राहण्यासाठी. सो आमची जी हेल्पलाईन होती ती सुद्धा या कठीण काळात तू आणि मी आपण एकमेकांबरोबर सहानुभूत होऊ शकतोय का, म्हणजे तुझे प्रश्न वेगळे, मी एक वेगळी व्यक्ती आहे पण तरी आपल्यात काय याच्यात मी काहीतरी तुला सल्ला देते किंवा उपदेश देते आणि माझ्याकडे सगळे उत्तर आहेत असाच मुद्दा नाही. पण ॲटलिस्ट कॅन बी अंडरस्टँड इच अदर, म्हणजे ॲटलिस्ट कॅन बी एम्पथाईज विथ इच अदर. हा आमच्या फिल्मचाही मुद्दा आहे आणि आमच्या हेल्पलाईनचाही मुद्दा होता की आमच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत का तर नाही, म्हणजे ॲडिक्शन कसं थांबवलं जावं ह्याचं उत्तर आमच्याकडे आहे का तर नाही आहे, किंवा रिलेशनशिप्स ग्रेट चालाव्या त्याच्यासाठी आमच्याकडे ते उत्तर आहे का तर आमच्याकडे नाही आहे. कुठल्याच प्रश्नांची अशी एक अशी उत्तरं नाही आहेत. आपण सगळेच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो, पण हे नेमके प्रश्न काय असू शकतात आणि ह्याच्या उत्तरांना आपण एकत्र आत्ता समाज म्हणून का पद्धतीने सामोरं जाऊ शकतो हा एक शोध हेल्पलाईनमधून पण होता आणि आमच्या फिल्म्समधून पण. ओके. आलोकदादा आणि अनुपम तुमची म्हणजे तुमचा जो सेकंड एपिसोड होता फ्रेंड रिक्वेस्ट, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगायला का मला की तो कशावर बेस्ड आहे आणि त्याची प्रोसेस कशी होती? त्याची प्रोसेस म्हणजे खरं तर आमच्या एका मित्राने खूप आधी काही वर्षांपूर्वी एक आयडिया दिली होती आणि ती आमच्याकडे होती की ज्याच्यात मुळात पालक आणि बाल्य यांच्यामधलं होणारी रिफ्ट किंवा त्यांच्यामध्ये पडत जाणारी संवादातली दरी किंवा त्याच्यामध्ये जो एक मोठा बफर येतो त्या सगळ्या एंगेजमेंटमध्ये त्याच्याबद्दलची एक गोष्ट होती. तर ती आम्हाला डेव्हलप करायची डोक्यात होती, याचं काहीतरी करूया. त्याच्यात असं लक्षात येतं कित्येक वेळा की तरुण मुलांना कित्येक वेळा लक्षातच येत नाही किंवा त्यांना पालकांना नक्की कशाचा प्रॉब्लेम. अच्छा. म्हणजे प्रॉब्लेम आहे किंवा प्रॉब्लेम असणं अपेक्षित आहे हे पालकांना आणि त्या मुलांना दोघांनाही माहिती असतं की नाही तू जर कॅफेमध्ये एका मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर काय दिसलास तर मी चिडणार, ही एक सर्वमान्य हे आहे रिसेट आहे आपल्याच्यात. पण ते नक्की का, तर मला असं वाटतं की त्या क्रक्सकडे पोचायचं होतं की कुठेतरी म्हणजे तरुण लोक जे आहेत की त्यांना एका पॉईंट नंतर जनरेशन गॅप असते, आयडेंटिटीज बदलत जातात, इंटरेस्ट आणि आउटलुक वर्ल्ड व्ह्यूज बदलत जातात आणि हे कायम प्रत्येकच पिढीत आपल्याला दिसतं. बरोबर. सो एका कुठल्या तरी पॉइंटला खूप रिबेलियस न होता प्रत्येकाने रिबेलियन केलंच पाहिजे, प्रत्येकाने कॉन्ट्राडिक्ट केलंच पाहिजे असं नाही, पण किमान मुलांना पालकांना प्रश्न विचारता आले पाहिजे आणि पालकांनी सुद्धा त्या प्रश्नांना एंगेज व्हायला पाहिजे. म्हणून आमच्या म्हणजे या गोष्टीतला मुलगा जेव्हा वडिलांना प्रश्न विचारतोच आहे तुम्हाला नक्की कशाचा राग आलाय, तेव्हा वडिलांकडे नेमकं उत्तर नसतं की नक्की कशाचा राग आला, पण राग मात्र आलाय कारण काही काहीतरी तू चुकीचं केलं. तर तो म्हणतो की मला आहेत बोलायला आता मित्रमंडळी, तर तुमची कशाला भीती मानून बसतो. तर सो अगेन मगाशी मैत्रा पण म्हणली, पर्ण पण म्हणली तसं की दिस वोंट बी अ डू ऑल एंड ऑल, म्हणजे 10 मिनिटात सगळ्यांना सगळे हेच उत्तर ही सगळी उत्तरं आहेत, हे प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आता सगळ्यांचं भलं होईल असं तर होणार नाही. पण किमान त्या ट्रिगर मधनं काही लोकांना थोडी स्फूर्ती मिळाली की अरे हो मी प्रश्न तर विचारून पाहतो, म्हणजे राग तर ऑलरेडी आहे, इट कॅन गेट मच वर्स देन व्हॉट इट ऑलरेडी इज. इफ इट गोज एनिवेअर इट विल गेट बेटर वन. सो माइट एज वेल ट्राय असं. ओके. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डेट विथ आई हे जे लिहिलं तर त्याची थॉट प्रोसेस काय होती? डेट विथ आई हा एपिसोड व्यसन या विषयावर आहे आणि व्यसनाविषयी बोलायचं तर व्यसनी माणसं किंवा त्यांना स्टिग्मा देणं हा त्यातला हेतू नव्हता. शिवाय त्याच्यानंतरची मॉरलिस्टिक पोझिशन घेणं असा पण त्याचा मला असं वाटत नाही, मला त्याचा अधिकार सुद्धा आहे. पण व्यसनामधला प्रश्न असा आहे की एका पद्धतीने जेव्हा एखादी आपण काय काय समजा हिरवळ आहे आणि त्याच्यावरती आपण चालत जातो आणि तोच रस्ता आपण पुन्हा पुन्हा चालायला लागलो तर तिथं जशी पायवाट तयार होते तसं आपल्या मेंदूमध्ये सुद्धा त्या पद्धतीचे न्यूरल पाथवेज त्या व्यसनामुळे तयार होत जातात आणि त्याच्यामुळे तो जो डोपामाइनचा पूल होतो त्याने
इतर जे छोटे छोटे आनंद आहेत ते माणूस गमवायला लागतो, ते पुन्हा अजून मागायला लागतो, अधिक मागायला लागतो. ते समजा ती गोष्ट केली नाही तर वेगळ्या आपल्या नेहमीच्या रोजच्या आयुष्यामध्ये आनंद मिळेनासा होतो, आनंद किंवा जगण्याची ऊर्जा उर्मी मिळेनाशी होते. आणि इव्हेंच्युअली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण आपलं स्वातंत्र्य मानतो, द ॲक्ट ऑफ फ्रीडम, की मी हे मला हे करायचं आहे, इट टेक्स अवे अवर फ्रीडम. आणि त्यामुळे आपण जे करू पाहतो त्याच्या उलटच होतं की आपण उलट त्यामुळे बांधले जातो. आणि ते होऊ नये असा आमचा हा मुद्दा पोचावा असा आमचा यातला हेतू होता. त्यामुळे ह्या गोष्टी त्याच्यात मांडल्या जाव्यात अशी इच्छा होती. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची व्यसनांमध्ये दिसते की अनेक सोशल बॅकग्राऊंड्स मध्ये आपण जर का बघितलं, गावांमध्ये बघितलं तर व्यसनामुळे अनेक घरं कुटुंब उद्ध्वस्त झालेली सुद्धा आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये एक जेंडर इनइक्वालिटी हा सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे की बायका त्या पद्धतीने व्यसनांचा अनुभव घेत नाहीत जसे पुरुष घेतात, आणि त्यांना ती मुभा असल्यासारखी होते आणि कायम ती दरी जाणवत राहते. आणि त्याचे परिणाम अधिक करून बायकांना, म्हणजे अगदी बायनरीमध्ये बोलायचं तर कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्या बायकांना, मुलांना हे भोगावे लागतात, त्याचे आर्थिक परिणाम होतात. तर ही सगळी गोष्ट व्यसनाला धरून जोडून मांडली जावी ह्याच्यासाठी आई हा जो सगळं जे नाटक उभं करते की ज्याच्यामध्ये ती म्हणते की तुला जी सवलत आहे किंवा तू जे करतोस ते मी का नाही करायचं, किंवा आणि मग काय होईल, आणि मग त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये डायलॉग होऊ शकतो. तो आरसा त्याच्यासमोर जेव्हा दिसतो तेव्हा तो वेगळ्या पद्धतीने व्यसनाकडे, आपल्या आयुष्याकडे बघू शकतो. त्याला हे म्हणता येऊ शकतं की मला जर का व्हेंट करायचं असेल, एक पुरुष म्हणून आपल्या भावना दाखवणं हे सुद्धा बऱ्याचदा अवघडच जातं. मग व्यसनांचा आधार घेतला जातो, पिअर प्रेशर्स असतात. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या भावनांना वाट असू शकते, त्याच्याविषयी बोलता येऊ शकतं. आणि व्यसन हे त्याच्यावरचं उत्तर नाही आहे, तर ती पळवाट आहे. ह्या पद्धतीने मुद्दा मांडण्यासाठी आलोकदादा, आता सोमवारी जी तुझी फिल्म रिलीज झाली आणि आता पुढचा जो एपिसोड आहे तर त्याच्याविषयी थोडंसं सांग ना. एकूण आता ही 6 एपिसोड्स आहेत, त्यातले 2 अजून रिलीज व्हायचे. तर त्यातलं एक महत्त्वाचं मला असं वाटतं की मगाशी जो प्रश्न विचारला होतास त्याचं मला आत्ता एक उत्तर द्यावंसं वाटतंय. ते म्हणजे या सिरीजचं नाव गोष्ट आहे पृथ्वी मोलाची असं आहे. म्हणून नॅचरली या काही 6 गोष्टी आहेत असं आपण म्हणतो. आणि एक खूप फेमस गाणं आहे, मला वाटतं कुंकू चित्रपटाचं गाणं आहे ते, ज्याचं पहिलं वाक्य मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. असं गाणं ज्यांना माहिती आहे त्यांना याचा अर्थ लागेल, ज्यांना त्याचा अर्थ लागणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा या 6 गोष्टी आहेत. आणि त्या 6 गोष्टी या 6 लोकांच्या गोष्टी. ती अर्जुनची गोष्ट आहे, साईनाथची गोष्ट आहे, प्रियाची गोष्ट आहे, अवंतीची गोष्ट आहे. तर अशा 6 इंडिव्हिज्युअल्सची आणि अभियानू दोघांची एकत्र गोष्ट, 7 इंडिव्हिज्युअल्सची गोष्ट आहे. आणि मन हा त्यातला एक अर्थात केंद्रस्थानी असणारा भाग आहे. कारण आपण म्हणजे आपण प्राणी जरी असलो तरी आपण म्हणजे मेंढरं नाही, आपण असे जन्मात वावरणारी माणसं नाही. आणि त्यामुळे माणसाला बुद्धी नावाचा एक प्रकार आहे, माणसाला मन आहे. आणि त्यामुळे मन हा खूप केंद्रस्थानी असणारा भाग आहे आपल्या एकूण असण्याशी निगडीत. माणूस असण्याचं व्यवच्छेदक लक्षणच मन नावाची गोष्ट आहे. आपलं मन अधिक इव्हॉल्ड आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने या मनाशी निगडीत आणि त्या अर्थाने इंडिव्हिज्युअल्सच्या गोष्टी. त्याच्यामुळे तू जो प्रश्न विचारलास की आता त्यातल्या आता 2 फिल्म ज्या पहिल्या ज्या 2 फिल्म्स आहेत, अनुपम आणि मैत्र, आता त्याबद्दल बोलले. नंतरच्या ज्या 2 फिल्म्स आहेत, जी प्रियाची गोष्ट आहे आणि अवंतीची गोष्ट आहे, त्यावर मला काम करता आलं. त्यात सुद्धा अशाच 2 तरुण मुलींची त्या 2 गोष्टी आहेत. आणि फक्त ती त्यांची गोष्ट नाही, हा जरी आपण म्हणत असू की त्या इंडिव्हिज्युअलच्या गोष्टी आहेत, तर कुठलाही आपला स्वतःचा प्रश्न आपला स्वतःचा नसतो, तो एकूण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या कम्युनिटीचा असतो. आणि जर का कम्युनिटी ही रोगट असेल तर त्याचा आपल्यावरही परिणाम होत असतो आणि त्याचा आपण परत त्याचा परिणाम सुद्धा कम्युनिटीवर होत असतो. हे टू अँड फ्रो आहे. समाज आणि म्हणजे मानसिक आरोग्य जेव्हा आपण म्हणतो ते फक्त एकट्याचं आयसोलेटेड कोपऱ्यात बघण्याची ती गोष्ट नाही, ती एकूण समाज आणि आपण यातल्या नात्यावरती ते आधारित आहे. तर ती जी आत्ताची शेवटची जी फिल्म रिलीज झाली अवंतीची गोष्ट, ही एका नातेसंबंधांबद्दलची गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी एकूणच
गेले अनेक वर्ष हा खूपच कुतूहलाचा विषय आहे, स्त्री पुरुष नातेसंबंध हा, आणि त्याबद्दल नवनवे अर्थ आपल्याला लागत राहतात टप्प्याटप्प्यावर. अनेक ज्या संस्था आहेत, लग्न संस्थेसारखी जी संस्था आहे त्याच्याबद्दल प्रचंड प्रमाणात ताण आपल्या एकूण सगळ्यांवरच आहे. म्हणजे लग्न आपण केलं तर आपण काहीतरी तीर मारला असं वाटतं, लग्न नाही झालं म्हणजे तुम्ही बाहेर फेकलेला माणूस आहात, तुला गर्लफ्रेंड नसेल तर तुझा उपयोग नाही, तुला बॉयफ्रेंड नसेल तुझं ऑलमोस्ट ते ऑब्लिगेशन आहे. आणि त्या ऑब्लिगेशनमुळे खूप जास्त त्याच्याशी निगडीत ताण तयार होतात. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी, जी अभियानाची गोष्ट सुद्धा शेवटी आपल्याला बघायला मिळणार आहे, सेपरेशन बद्दलची ती गोष्ट आहे. आणि अवंतीची गोष्ट ही एक मुलगी लग्नाला नकार देते कारण नात्यामध्ये तिला जो एक परस्पर विश्वासाचा, मोकळ वाटण्याचा आणि ज्याला परस्पर आदराचा सुद्धा भाग आहे, तो भाग मिसिंग वाटल्यामुळे स्वतःच्या रिस्पेक्टसाठी ती एका नात्याला नकार देते, जेही अनेकदा आपल्याला होताना दिसत नाही. नाती आपण रेटत राहतो कारण नातं तुटलं तर आपण काहीतरी आयुष्यातच, म्हणजे आपल्या आयुष्यालाच अर्थ नाही, म्हणजे ते ऑब्लिगेशन आहे अशा पद्धतीचं जे तयार झालंय. तर त्यालाही त्या निमित्ताने कुठेतरी क्वेश्चन करावं आणि नव्याने आपण नातेसंबंधांकडे बघावं, हाही याच्यात प्रयत्न आहे. तो त्याचा किती यशस्वी झाला आहे हा अर्थात प्रेक्षकच सांगतो. पण हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की शेवटी या इंडिव्हिज्युअल्सच्या आणि त्यांना आपण मोकळी वाट करून देणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यात समाज तितकाच इन्व्हॉल्ड आहे. त्या एकट्याच्या आहेत तितक्याच, व्यक्तीच्या तितक्याच समष्टीच्याही त्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या महत्त्वाच्या गोष्टी. अजून एक ॲज अ फॉलोअप टू दॅट, इफ यू नोटीस की या सगळ्या गोष्टींमध्ये मी कित्येक वेळा असं होतं की मगाशी हा पॉईंट थोडासा छेडला गेला की मेंटल इलनेस आणि मेंटल हेल्थ किंवा कुठली तरी मेंटल कंडिशन असेल तर ही चर्चा बऱ्यापैकी विस्तृतपणे झाली होती दाभोळकरांबरोबर सुद्धा की आपल्याला मेंटल कंडिशनपर्यंत किंवा कुठल्यातरी मेंटल इलनेसपर्यंत पोचल्यानंतरचं चित्रीकरण करायचं नाही आहे. आपल्याला असे सामाजिक सेटअप्स दाखवायचे, असे नातेसंबंध ते विच जनरली आर प्रोन टू और आर लाईकली टू लीड टू मेंटल इलनेस और ॲजिटेशन और अँझायटी और सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे त्याच्यातलं प्रश्न परत खूप नुआन्स्ड आहेत आणि भिन्न भिन्न आहेत, पण अशा कुठल्या सिच्युएशन्स असतात आणि ज्या खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात आणि त्याच्यासाठी त्यांच्याशी डील करायला, त्या सिच्युएशन्समधनं वाट काढायला आपल्याकडे डिव्हाइसेस जर नसतील तर मग ते वाढत जातं, भरत जातं आणि मग देन यू काइंड ऑफ रीच अ पॉईंट वेअर यू देन फील हेल्पलेस, फील डिस्पॉन्डंट एक्सेट्रा, फील डिफिटेड. तर म्हणून असं कायमच हे बोलणं झालं होतं की या फिल्म्सनी असं व्हावं की प्रिव्हेंटिव्ह चर्चा पण चालू व्हावी की तरुणपणात पदार्पण करणारी जी सगळी जनता आहे, ज्यांच्याबरोबर खरं तर परिवर्तनवाले लोक कार्यशाळा घेतात किंवा काम करतात, की अशा या सिच्युएशन्स आपल्या सगळ्यांच्या असणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण सज्ज होऊ शकू की जेणेकरून आपण आपली मेंटल हेल्थ सेफगार्ड करू शकू, मेंटल वेलबिंग सेफगार्ड करू शकू. तर तसाही एक एफर्ट होता की हे सगळे विषय त्या डोमेनमध्ये असावे आणि आता फार उशीर झाला आहे आणि आता काय तर यू नो बेटर दॅन क्युअर. आणि मला थोडं त्याला ॲड असं करायचं, जसं तो शेवटी म्हणला तसं की हेल्थ असं म्हणताना फक्त प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचं नाही, तर हेल्थ म्हणजे स्टेट ऑफ वेलबिंग. आपल्याला जास्त प्लेजरकडे, आनंदाकडे आणि परिपूर्ण जगण्याकडे कसं जाता येईल असं म्हणजे हेल्थ. नुसतं आजार नसणं म्हणजे आरोग्य असं नाही. तर ह्या आरोग्याविषयीच्या फिल्म्स आहेत, हे ह्या बघून फक्त प्रिव्हेन्शन एवढंच नाही तर जास्त त्याची मजा पण घेता यावी आपल्या मनाची, असं सुद्धा त्याचं. अलोक दादा आणि अनुपम दादा एवढे सोशल प्रॉब्लेम चालू करंटली, पण त्यातल्या त्यात मेंटल हेल्थ हा इश्यू का घ्यावा हवा, म्हणजे याचं उत्तर चौघांनी मिळून दिलं तरी चालेल. सी मेंटल हेल्थ हा हे नाही म्हणजे आयसोलेशनमध्ये ऑपरेट होत नाही. मेंटल हेल्थ इज रिलेटेड टू युअर अदर ॲस्पेक्ट्स ऑफ हेल्थ अँड वेलबिंग अँड सेफ्टी ऑल्सो. सो एव्हरीथिंग म्हणजे लॉकडाऊन होणं याचंही कॉन्ट्रीब्युशन झालंच बऱ्याच लोकांच्या बऱ्याच पातळींवर. म्हणजे जसं फायनान्शियल वेलबिंग असेल किंवा सोशल इकॉनॉमिक बाकी काय जॉग्राफिकल या सगळ्या वेलबिंग असेल,
त्याच्यात मेंटल हेल्थवर खूप ताण आलाच नाही. बरोबर. सो मेंटल हेल्थ अशी काही असं एक वेगळं बेट नाही आहे किंवा वेगळा ग्रह नाही आहे की तो एक आयसोलेशनमध्ये ऑपरेट होतो. इट इज सो इंट्रेन्सिकली इंटरलिंक्ड विथ ऑल अदर ॲस्पेक्ट्स ऑफ युअर फिजिकल, सायकोलॉजिकल, सेक्शुअल अँड सो ऑन वेलबिंग्स. तर ते निगडीतच आहे खरं तर. ही मेंटल हेल्थवरची सिरीज असेल तरी फक्त मेंटल हेल्थवरची सिरीज नाही. मग ती पालकांबरोबरच्या एंगेजमेंटवर आहे, ती अल्कोहोलिझमबद्दलची आहे, ती करिअर आणि निर्णय याच्याबद्दलची आहे, ती आयुष्यातला लग्नासारखा मोठा निर्णय आणि त्याच्याबद्दलचा आलेला एक कसोटीचा क्षण याच्याबद्दलची आहे. सो इट स्टार्ट्स ऑफ ॲट द न्यूक्लियस ऑफ मेंटल हेल्थ, बट इट ॲक्च्युअली स्प्रिंग्स आउट अँड गोज अँड टचेस अपॉन सेव्हरल अदर ॲस्पेक्ट्स एज वेल. नाही ॲब्सोल्युटली राईट. हा तेच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी मगाशी म्हणलं तसं मन म्हणजे बुद्धी, मन, मेंदू जे काही इकडे काही ते मनुष्य प्राण्याचा अर्थात इतर प्राण्यांपेक्षा खूप जास्त डेव्हलप्ड आहे आणि ते आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळंही बनवतं. त्यामुळे त्याच्यावरती ते नक्की ते जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये एंगेज होणं हे खूप महत्त्वाचं आहे असंही एका टप्प्यावर आपल्या सगळ्यांनाच लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जसं आयसोलेशनमध्ये नाही आहे तसं ते आपल्याला माणूस बनवतं हेही तितकंच आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा मला असं वाटतं की मानसिक आरोग्य या विषयावरती खूप बोललं जात आहे सध्या आणि तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला. हे खरंच आहे, पण तो जसं अनुपम म्हटला तसं की तो आयसोलेशनमध्ये बघता येणारच नाही, कारण तो आपल्या समाजाशी संबंधित आहे, तो समाजातल्या असमानतेशी संबंधित आहे, तो न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे, तो येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांशी संबंधित आहे, तो जी दरी आहे अनेक माणसांमधली, ज्या पद्धतीने समाजामध्ये व्यवस्था आहेत वेगवेगळ्या, त्यातले जे प्रश्न आहेत त्या सगळ्याचं आणि आपल्या मनाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मनाला वेगळं काही बघता येणंच शक्य नाही, ते त्या संदर्भातच बघितलं गेलं पाहिजे. आणि त्या व्यवस्था बदलण्यासाठीच्या प्रयत्न हेच मनासाठीचे, त्या आरोग्यासाठीचेही प्रयत्न आहेत. हा आमच्या सगळ्यांचाच दृष्टिकोन आहे आणि त्या अर्थानेच आम्ही मानसिक आरोग्याविषयी ते वेगळं काढून न बघता आपल्या आयुष्याच्या आणि समाजाच्या संदर्भात ठेवून बघायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता कोविडच्या काळात जर कदाचित व्हेंटिलेटरची बरी व्यवस्था असते किंवा बरे ICUs आपल्याकडे सगळ्यांना मिळतील अशी सोय असते, ऑक्सिजन सगळ्यांना मिळालं असतं कदाचित, तर सिस्टीमवरचा सुद्धा जो ताण होता त्याच्यामुळे आपल्या परिवारावर जो येणारा ताण होता आणि त्या अनुषंगाने वैयक्तिक एकेका माणसावर येणारा जो ताण होता ह्याचा सगळ्याचा इंटरलिंक हे सगळंच आहे. म्हणजे कदाचित तो कमी झाला असता जर कदाचित या आपल्या व्यवस्थेमधले हे प्रश्न सुटले असते. सो ते सगळे जसं म्हणतात तसं ते फक्त मेंटल प्रॉब्लेम तो नाही आहे, पण तो अख्खा समाज म्हणून काय ज्याला सोशल हेल्थ असं त्याला आपण जर म्हणू शकलो तर इट इज व्हेरी मच इंटरकनेक्टेड टू एव्हरीथिंग. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे ताई. हे जे तू हेल्पलाईनमध्ये राबवली होतीस तर त्याच काळात आपण पाहत होतो की अनेक कलाकारांना पण कामं नव्हती कोविडमध्ये, तर म्हणजे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला तुम्ही पर्सनल लेवलवर? म्हणजे आमच्या आमच्या म्हणजे तुमच्या पातळीवर? मी काल एक लाईव्ह आमचं झालं काल या संदर्भात, नाही गोष्ट आहे पृथ्वी मुलाची संदर्भात मी पण काही आता लाईव्ह सेशन्स घेते. तर त्याच्यामध्ये काल अमृता सुभाषांनी संदेश कुलकर्णी ते खूप निर्मळपणे त्यांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासंदर्भात बोलत होते. आणि आपल्याला असं कलाकारांचं एक आयुष्य एक वरकरणी दिसत असतं जे सक्सेसफुल असतात, सगळं छान चाललं आहे, ह्यांना एवढे 10 हिट पिक्चर होत आहेत, हिचं तसं नेटफ्लिक्सवर सिरीज येते, हिला काय प्रॉब्लेम, असं एक जनरल नोशन असू शकतं की तुमचं सगळं छानच चाललंय की, पण त्याच्या आत म्हणजे या कुठल्याही प्रश्नाच्या आत नेमकं आपल्याला काहीतरी वाटत असतं आणि ते कदाचित आपल्याला ॲक्सेप्ट करणं ही खूप अवघड ती गोष्ट असते की मला हे कसं होऊ शकतं, मला नेमकं मानसिक आरोग्याविषयीचा प्रॉब्लेम मला तर सगळं कळतंच आहे, मी इनफॅक्ट लोकांसमोर वेगवेगळी पात्र उभी करतोय, मी वेगवेगळ्या लोकांना माझ्या सिनेमातनं काहीतरी सांगतो, तर हे मला कसं काय होऊ शकतं. तर मुळात आपल्याला काहीतरी म्हणजे होऊ शकतं ह्याचा ॲक्सेप्टन्स असणं, त्याच्याविषयी आपण मदत मागायला ओके असणं, नंतर त्याच्याविषयी व्यक्तता आपल्याला मिळणं, या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं मानसिक आरोग्याच्या संदर्भात. आणि आम्ही सगळेच कलाकार वर्ग आणि सगळेच म्हणजे प्रत्येकच क्षेत्रातला माणूस या अख्ख्या काळात
खूप अस्वस्थतेतून गेलेला आहे आमचा याच्यातून मार्ग. आम्ही ही सिरीज बरोबर याच काळात करत होतो. करेक्ट मधल्या दोन फर्स्ट आणि सेकंड वेवच्या मध्ये आम्ही ही सिरीज शूट केली आणि यांनी आम्हाला मदत झाली. म्हणजे ही आमच्या फिल्म्स या आमच्या व्यक्त व्हायचं माध्यम होत्या आणि इन्सिडेंटली त्या मेंटल हेल्थ विषयी होत्या ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली. आणि अशा प्रत्येक कलाकाराने आपापले मार्ग त्याच्यातनं शोधून काढले. पण त्याच्याविषयी स्टिग्मा न ठेवता आपल्याला काहीतरी होतं आहे हे अड्रेस करणं, त्याच्याविषयी न घाबरता मदत घेणं आणि ती मदत जर शक्य झाली तर पुढे देणं ही सगळी त्यातली आणि एक मला ॲड पण करावं वाटतं की कलाकार अशी एक जनरिक कॅटेगरी. त्यात कलाकार खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या जात वर्ग जेंडर या वेगवेगळ्या परिप्रेक्षातून ही गोष्ट आपल्याला बघता येणार आहे. सुदैवाने मी काय केलं, आम्ही इथे बसलेले सगळेजण त्या अर्थाने आपल्याला राहायला घर आहे, 2 वेळचं जेवायला आहे, त्यामुळे 2 वर्ष जरी काम झालं नाही तरी त्या अर्थाने इथे कोणी उपाशी राहणार नाही असं याबद्दल आपण काय लकी आहोत, प्रिव्हिलेज आहोत. तर असे असंख्य कलाकार आहेत ज्यांचे प्रश्न यापेक्षा खूप जास्त ग्रेव आहेत, ज्यांचं पोटच जे डेली वेजेसवर काम करणारी लोक होती, नाईट मिळाल्यावरतीच पोट भरणारी लोक होती, तर या लोकांचे प्रश्न खूप जास्त गहन असू शकतात. त्यामुळे आपल्याला हा कुठलाही प्रश्न हा जसं तो एकट्याचा बघता येणार नाही सोशली बघायला गेलो तसं फक्त सोशली बघता येणार नाही, तो त्या व्यक्तीचा एकट्याचाही प्रश्न आहे. हे दोन्ही आपल्याला तराजूत सतत आपल्याला तोलत राहावं लागतं असंही मला वाटतं. ओके, सो अतिशय सुंदर उत्तरं दिलेली आहेत आपल्या आलेल्या पाहुण्यांनी. स्पेशली आलोक दादांनी युनिक पद्धतीने सगळं समजून सांगितलंय. तर मी इंटरव्ह्यू संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि सिरीज जर बघायची हां. असेल तर ती भाडीपाच्या विषय खोल नावाच्या चॅनलवर पुढचे 2 एपिसोड आता Okay. रिलीज होणार आहे दोन्ही सोमवारी. तर ही 6ही भागांची मालिका तुम्हाला या चॅनलवर बघता येईल आणि अर्थातच ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही आता जे इंटरव्ह्यू बघताय त्यांनी ती पोचवावी. व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवा लिंक्स ज्या आहेत त्या. आणि आमचा उद्देश असा आहे की ही या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांपर्यंत जाव्यात. आणि बाकीच्यांची उत्तरं तुला बदनाट वाटली आमच्या लेखिका डिरेक्टर स्पेशली हा तुझ्यासाठी माझ्यासाठी हा एक विनोद तू ठेवलं होतं. तू ते माझ्यासाठी हा युनिक बंधनात तू ठेवलं युनिक होतं. बंधन ठेवलं होतं. तर कोणाला दादा आम्ही तुझे आभार मानतो की तू आमचा इंटरव्ह्यू घेतलास. ओके, हो, बंद कर.